हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी गावडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे स्टोरी ऑफ द पॅशन. मित्र हो, मागच्या भागात आपण मी जन्मीन पुन्हा पुन्हा या कथेचा भाग 1 पाहिला होता. आता आपण भाग 2 पाहणार आहोत. मागच्या भागात आपण पाहिलं होतं, ज्या माणसाच्या घरात कल्याणी आश्रयाला थांबली होती तोच माणूस तिच्याकडे लोचटासारखा पाहत होता. दारू पिऊन तो तिच्याजवळ गेला होता. तो तिला स्वतःकडे ओढत होता. आता पुढे तो माणूस आता कल्याणीवर राक्षसासारखा तुटून पडत होता. त्याने कल्याणीला सोफ्यावर पाडलं. कल्याणी सुटण्याची खूप धडपड करत होती. तिने त्याच्या हातावर जोरात चावा घेतला. तो हात धरून विवळू लागला. कल्याणीने त्याला ढकललं आणि बाजूला झाली. ती दरवाजा उघडायला जाणार तोच पुन्हा पाठीमागून येऊन त्याने तिला पकडलं. कल्याणीला त्याचं दारूचं ग्लास सापडलं, जे मगाशी त्याने हातात घेतलं होतं. तो ग्लास काचेचा होता. कल्याणीने तो ग्लास जोरात त्याच्या डोक्यात मारला. आह! त्याचा ओरडण्याचा आवाज आला. तो डोक्याला हात धरून खाली बसला. कल्याणी मोठ्या मुश्किलीने तिथून सुरक्षित आणि सुखरूप बाहेर पडली. तिने जाताना बाहेरून कडी लावली, म्हणजे तो लवकर बाहेर येणार नाही. मनातून खूप घाबरली होती खरी, पण धाडस करून तिथून निसटली. आता कुठे जावं, काय करावं काही सुचत नव्हतं. फक्त तिला समोर वाट दिसत होती आणि ती धावत होती. थोडे पुढे गेल्यावर तिला एक मंदिर दिसलं. कल्याणी धावतच त्या मंदिरात गेली. फारशी गर्दी नव्हती. 2-3 पुजारी होते. काही लोक दर्शन घेऊन जात होते. आजूबाजूची दुकाने बंद झाली होती. भांबावलेली कल्याणी इकडे तिकडे बघत होती. जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला ती घाबरत होती. कोण जाणे, ते पण तसेच निघाले तर? पुरुषांकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनच बदलला होता. कल्याणी आता गाभाऱ्यात गेली आणि तिथेच देवीच्या पुढ्यात खांबाला तक्का देऊन बसली. एकटक देवीच्या मूर्तीकडे बघत होती. जणू ती देवीला तिच्या मनातलं सांगत होती. जाब विचारत होती, बाळा, कुठून आली आहेस? आणि खूप रात्र झाली आहे, घरी जायचं नाहीये का तुला? एक मध्यम वयाच्या पुजाऱ्यांनी कल्याणीला विचारलं. कल्याणी दचकली आणि अंग चोरून घेऊ लागली. तिला कोणावरच विश्वास नव्हता. ती काहीच बोलली नाही. भेदरलेल्या नजरेने त्यांच्याकडे बघत होती. बाळा, घाबरलीस का तू? अशी का बघतेस? कुठून आलीस? कल्याणी काहीच बोलली नाही. बरं बाळा, तू का आलीस, कुठून आलीस माहीत नाही, पण तू या देवीच्या दारात आली आहेस. इथे तुला कसलीही भीती नाही. ही देवी इथली प्रसिद्ध आणि जागृत व नवसाला पावणारी आहे. ती तुझं रक्षण करेल बघ. तुला भूक लागली आहे का? कल्याणीने मानेनेच नाही म्हटलं. बरं, असं इथे रात्रभर बसण्यापेक्षा तू माझ्या घरी येतेस? पुजाऱ्यांनी विचारताच कल्याणीच्या काळजात चर्र झालं. तिला तो माणूस आठवला. त्यानेही असंच विचारलं होतं. कल्याणी अजूनच घाबरली. नाही, मी कुठेही येणार नाही. जा, तुम्ही इथून जा, कल्याणी जोरजोरात ओरडू लागली. अगं बाळा, ठीक आहे, नको येऊस, पण ओरडू नकोस अशी. बस तू इथेच. हे घे, ही देवीची शाल आहे. रात्री थंडी वाजली तर घे. ते बिचारे पुजारी तसेच निघून गेले. खरंच, एकदा माणसाला वाईट अनुभव आला तर तो प्रत्येक वेळी तसेच होईल असा विचार करतो. एका व्यक्तीमुळे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. तसंच कल्याणीच्या बाबतीत झालं होतं. ते पुजारीही तसेच असतील असं तिला वाटलं. कल्याणी रात्रभर तिथे बसून होती. सगळे घरी गेले होते. तिला खूप भीती वाटत होती. खूप वेळाने तिला जरासा डोळा लागला. अचानक तिच्या चेहऱ्यावर कोणीतरी हात फिरवू लागलं. तेच मगाचे पुजारी होते. तुम्ही? कल्याणीने घाबरत विचारले. हो, मी. मगाशी तुला बोललो चल घरी, पण आली नाहीस ना, मग मी आलो. ते पुजारी तिच्या अंगावरून हात फिरवू लागले. सोडा मला, सोडा, दूर राहा माझ्यापासून, कल्याणी ओरडली. तिने डोळे उघडले तर कोणीच नव्हतं. कल्याणी खूप घामाघूम झाली होती. तिने पुन्हा इकडे तिकडे बघितलं, कोणीच नव्हतं. तिला स्वप्न पडलं होतं. तिच्या मनात भीती बसली होती. सकाळी पहाटे पहाटे तिला देवळातले पुजारी येताना दिसले. मंदिरात सकाळी लवकर आरती पूजा व्हायची. थोड्या वेळाने काही लोकही येऊ लागले. तेव्हा तिला जरा बरं वाटलं. ती तशीच बसली होती. बाळा, तू अजून इथेच आहेस? गेली नाहीस का? तू बरी आहेस ना? घरातून पळून आली आहेस का?
ते पुजारी कल्याणीला एकावर एक प्रश्न विचारत होते, पण कल्याणी काहीच बोलली नव्हती. ती तशीच शांत बसली होती. बरं, तुला भूक लागली असेल, हे घे, हा देवीचा प्रसाद आहे, खाऊन घे. कल्याणी काहीच बोलत नाही हे बघून ते पुजारी तिच्याजवळ ते नैवेद्याचं ताट ठेवून जातात. कल्याणी त्या नैवेद्याच्या ताटाकडे बघते. त्यात शिरा, थोडा भात, डाळ होती. तिला खरंच खूप भूक लागली होती. पोटात बाळ आहे हे विसरून चालणार नव्हतं. तिने तो नैवेद्य खाल्ला. लांबूनच पुजाऱ्यांनी बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. पूर्ण दिवस कल्याणी तिथेच बसली होती. देवीकडे बघून रडत होती. बाळा, काय झालं? तू अशी का बसले? आणि हे काय, तुझ्या डोळ्यात पाणी? मला त्यांनी सांगितलं तू रात्रीपासून इथे आहेस. त्या पुजाऱ्यांनी त्यांच्या बायकोला बोलावून आणलं होतं. मी कल्याणीने कसे बसे त्या बाईला उत्तर दिलं. खरं तर तिला काही बोलायचं नव्हतं. हे बघ, तुझ्या बरोबर काय झालं हे काय आम्हाला माहीत नाही, पण तू थकलेली दिसतेस. तू चल बरं आमच्या बरोबर, थोडा आराम कर. तुला एक विचारू? त्या बोलल्या. कल्याणीने त्यांच्याकडे फक्त बघितलं. तू गरोदर आहेस का? ती बाई बोलली. तुम्हाला कसं कळलं? कल्याणी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाली. पोरी, माझे केस असेच पिकले नाहीत. 4 लेकरं आहेत मला, त्यामुळे लगेच कळते बघ, ती बाई बोलली. हो, 3रा महिना चालू आहे आता. कल्याणी आता थोडं मनमोकळेपणाने बोलत होती. मग तू घरातून निघून आलीस का? इथे का बसलीस? तू चल बरं घरी, पुजाऱ्याची बायको वत्सलाबाई बोलली. कल्याणीला थोडा विश्वास वाटला. तिने त्या बाईकडे नीट बघितलं आणि त्यांच्यासोबत गेली. हे घे, पाणी पी. वत्सलाबाईंनी कल्याणीला पाणी दिले. कल्याणी ते पाणी पित होती तोच वत्सलाबाईंनी तिला अडवलं. अगं, अशी उभी राहून पाणी नको पिऊ. अशा अवस्थेत ते चांगलं नसतं. बसून पाणी पी, वत्सलाबाई म्हणाल्या. कल्याणी खाली बसून पाणी पिऊ लागली. वत्सलाबाईंनी कल्याणीला जेवायला दिलं. जेवून झाल्यावर कल्याणी तिथेच लाकडी बाजेवर आडवी झाली. रात्री झोप झाली नव्हती, त्यामुळे तिला पटकन झोप लागली. कल्याणी योग्य माणसांजवळ पोचली असेल का? हे लोकही चांगले असतील की त्या माणसासारखेच वाईट? बघू पुढे काय होतं. तिचं नशीब तिला कुठे घेऊन जातं. पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा. कथा आवडत असेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका. तुमचे लाईक शेअर सुद्धा करायला विसरू नका. जर अजूनही कोणी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे पुढचे भाग वाचायला ऐकायला मिळतील. धन्यवाद.